तुकोबरा या अभंगामध्ये संगतीचा महिमा प्रगट करतात। खरं म्हणजे तुकोबरांनी आम्हाला संगत शिकवली। मानवी जीवनामध्ये मनुष्याने कोणाच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे हे अत्यंत गरजेचं आहे। लक्ष द्या, खरं म्हणजे मनुष्य जीवनामध्ये माणसाच्या काही मूलभूत गरजा सांगितल्या गेल्या। आपण चांगला ऐकताय, आपण चांगला ऐकणारी माणसं आहेत, ऐका। मनुष्य जीवनामध्ये माणसाच्या काही मूलभूत गरजा आहेत, ज्या काही आम्हाला शाळेमध्ये लहानपणी शिकवल्या गेल्या। लहानपणी आम्हाला सांगितलं गेलं मानवाच्या 3 मूलभूत गरजा आपल्याला प्रत्येकाला माहिती आहेत। कोणकोणत्या? 1 अन्न, 2 वस्त्र आणि 3 निवारा। या 3 माणसांच्या मूलभूत गरजा आम्हाला शिकवल्या गेल्या। मला वाटतं आपण 2026 मध्ये आलो, 25-26 आता आपण पार करणार आहेत। माणसं अपडेट झाली। अगोदरच्या काळामध्ये फक्त मूलभूत गरजा 3च होत्या, आता त्याच्यामध्ये 2 ॲड करावं लागतील। आता 2+ करा, अन्न, वस्त्र, निवारा। हां बरोबर आहे, मोबाईल आणि चार्जर, ह्या 2 गोष्टी लागतात। हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, हे वाढत गेलं। लक्ष द्या, मी का बोलतो, माझा भाव आहे का। अन्नाची अत्यंत गरज आहे 1, वस्त्राची खूप गरज आहे 2, निवाऱ्याची खूप गरज आहे, लागतंय आम्हाला। एक काळ असा होता अन्न कमी होतं, एक काळ असा होता वस्त्र कमी होते, एक काळ असा होता निवारा नव्हताच। आजही माझ्या पुढं काही आमच्या जुन्या आज्या बसल्यात, काही बाबा बसलेत, त्यांनी अनेकांनी पाहिलंय अन्न खूप कमी होतं। मला वाटतं हे गव्हाचं पुरणाचं कधीतरी सणासुदीच्या दिवसात एखाद्या श्रीमंताच्या घरी पाहायला मिळायचं, खायला म्हणत नाही मी, पाहायला मिळत होतं। एवढं अन्न कमी होतं। कपडेसुद्धा खूप नव्हते, कपडेसुद्धा खूप कमी होती। अशी माणसं मी पाहिलेत, आजही ते जिवंत आहेत। एकच सदरा असावा, तो सदरा दिवसभर घालायचा, संध्याकाळी तोच धुवून टाकायचा, सकाळी पुन्हा तोच शर्ट घालावा। एका शर्टावरती माणसं राहिलेली आपण पाहिलेत। हे फुल पॅन्टी तर बऱ्याच जणांनी लग्नातच बघितल्यात त्यांच्या, तवर चड्डीवरच फिरायची माणसं, ऐका। कपडे कमी होते, वस्त्र कमी होते, अन्न कमी होतं, निवारा कमी असायचा। 4 पत्र्यांचं घर असावं एवढीच माणसांची अपेक्षा होती। पण ऐका ना, सगळं बदललं। आज अन्न कमी नाही आहे, आज वस्त्र कमी नाही आहेत, आज निवारा कमी नाही आहे। किती अन्न आहे आमच्याकडे आज? प्रत्येकीच्या घरी कमीत कमी 1-2 किलो अन्न टाकून द्यावं लागतं, एवढं अन्न शिल्लक आहे आमच्याकडं। खूप अन्न आहे, खूप अन्न। कपडे कमी नाही आहेत, कपडे पुष्कळ आहेत। किती वस्त्र आहेत आमच्याकडे, किती वस्त्र आहेत। आमचे गुरुजी सांगतात, समजा लग्न आहे, आता 12 वाजता लग्न आहे, आणि एखादी मावशी जर लग्नाला निघाली आणि मग तिला जर प्रश्न पडला साडी कोणती घालावी, आणि मग तिनं कपाटाकडे जावं, माऊली गुरुजी म्हणतात, मग तिनं कपाटाकडे जावं, तिनं कपाट उघडावं, कपाट उघडल्याबरोबर साड्याचा ढीग जे हिच्या अंगावर पडतंय, त्या ढिगात हिला हुडकावं लागतंय, मावशी कुठं आहे। एवढ्या साड्या, वस्त्र खूप आहेत, भरपूर आहेत। आज निवारा कमी नाही, खूप निवारा। एकेकाळी 4च पत्रांचं घर असावं ही अपेक्षा माणसांची होती, आज 4-4 मजली इमारती आहेत। हे बदललं? हे नाही बदललं। बदललं काय आता सांगतो, ऐका। पूर्वीच्या काळामध्ये अन्न कमी होतं, पण जेवढं होतं तेवढ्यात माणसांची पोटं भरायची। आज अन्न भरपूर आहे, पोटच भरत नाही। डॉक्टर म्हणते गोड खाऊ नका, तिखट खाऊ नका, आंबट खाऊ नका, गव्हाचं खाऊ नका, ज्वारी खाऊ नका, वांग्याकडं तर बघूच नका, बटाटा खाऊ नका, ह्याला हे खाऊ नका, ते खाऊ नका, ह्याला फक्त आता मातीच खाऊ नका म्हणायचं राहिलंय। बाकी काय काहीच खाता येत नाही का? अन्न पुष्कळ आहे, खाता येत नाही। आज कपडे भरपूर आहेत, पूर्वीच्या काळी कपडे कमी असायचे। बदललं काय? बदल आहे का? पूर्वीच्या काळामध्ये कपडे कमी होते, पण जेवढे होते तेवढे अंग भरून होते। आज भरपूर कपडे आहेत, पण एवढे कपडे असून आमचं अर्ध अंग उघडच आहे, हे बदललं। एक काळ असा होता निवारा कमी असायचा, 4च पत्रांचं घर असावं माणसांची अपेक्षा असायची, पण 10 बाय 10च्या खोलीत जर 2 पाहुणे आले तर घरातला माणूस आग्रह करायचा, पाहुणं मुक्काम केलाच पाहिजे। 10 बाय 10च्या खोलीमध्ये 4-4 माणसं प्रेमानं झोपायची। आज 4-4 मजली इमारती आहेत, पण घरात कुत्रं थांबायला तयार नाही, हे बदललं। ऐका, मी का बोलतो, कोणाला अन्नाची गरज असेल, कोणाला नसेल, कोणाला वस्त्रांची गरज असेल, कोणाला नसेल,
कोणाला निवाऱ्याची गरज असेल, कोणाला नसेल. पण वाक्य आहे का, मनुष्य जीवन जगत असताना मरेपर्यंत मला संगतीची गरज नाही, जमत नाही. विठाला विठाला मानवी जीवनामध्ये संगत अत्यंत महत्वाची आहे. किती संगत महत्वाची आहे ऐका. मनुष्य जीवनामध्ये माणसाचा उद्धार सुद्धा संगतीनेच होतो आणि मानवी जीवनामध्ये माणसाचं अधःपतन सुद्धा संगतीनेच होतं. माणसाचं चांगलंही संगतीनेच झालंय आणि माणसांचं वाईट सुद्धा संगतीने झालं. तुकोबरांची भाषा आहे काय, पतन उद्धार संघाचा महिमा. अधःपतन आणि उद्धार या दोन्ही गोष्टी संगतीवर आहेत. आपण कोणासोबत राहतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे बघा, एक पाण्याचा थेंब आहे, तो जर पाण्याचा थेंब गरम तव्यावर पडला काय होणार आहे, बोला, संपतो, नष्ट होतो. ऐका, थेंब तव्यावर पडला संपला. तोच थेंब कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकला. आणि ऐका, तोच थेंब स्वाती नक्षत्रामध्ये समुद्राच्या शिंपल्यात पडला तर मोती झाला. तव्यावर पडला संपला, कमळाच्या पानावर पडला चमकला आणि शिंपल्यात पडला मोती झाला. छोटा प्रश्न आहे, उत्तर द्या. इथं थेंब बदलला का त्याने संगत बदलली? बरोबर, काय बदलली? थेंब तोच आहे, तव्यावर पडला संपला, पानावर पडला चमकला, शिंपल्यात पडला मोती झाला. तसंच या थेंबानं ठरवायचे पडायचे कुठं, विठाला 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 विठ्ठल. हाच थेंब जर नालायकांच्या संगतीमध्ये गेला संपला, हाच थेंब चांगल्या लोकात बसला चमकला आणि हाच थेंब जेव्हा संतांच्या संगतीमध्ये गेला मोती झाला. आपणासारखे करीते तात्काळ नाही काळ वेळ ते लागे, नाही काळ वेळ ते लागे, नाही काळ वेळ ते लागे. सारखे करीते तात्काळ आपणा सारखे नगतात, आपणा सारखे करीते तात्काळ, आपणा सारखे करतात, नाही काळ वेळ ते लागे, नाही काळ वेळ ते लागे, नाही काळ वेळ ते लागे. आपणा सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ ते लागे. संतांच्या संगतीमध्ये जा, जीवनाचं कृतार्थता आहे. बैसता संताचे संगती कळो आले कमळापती, आपुले कोणीच नवती निश्चय चित्ते दृढ झाला. संतांची संगत अत्यंत महत्वाची आहे. मानवी जीवनामध्ये फक्त म्हणताना विकू द्या, मनुष्य जीवनामध्ये माणसाने सत्संगतीमध्ये गेलं पाहिजे. संगत महत्वाची आहे. का संगत महत्वाची आहे? पुन्हा उत्तर सांगतो. आपण ज्याच्या सोबत राहतो की नाही त्याचे गुणही आपल्याकडे येतात. आणि ऐका, आपण ज्याच्या सोबत राहतो त्याचे दोषही आपल्याकडे येतात. जशी संगत तशी पंगत. ज्याच्याबरोबर राहतो त्याचे गुणदोष आपल्याकडे येतात म्हणजे येतात. मी अगदी पटवून देतो. तुम्ही एखाद्या गायकासोबत राहून बघा. आता आमचे श्रीकांत बाबा, तुम्ही त्यांच्यासोबत राहा महिनाभर. उगं बसल्या बसल्या माणूस गुणगुण करते बघा. एखादं गाणं तर म्हणल, सारेगम तर म्हणल, येत असल नसल, नाही महाराज आज राग कोणता म्हणला, उद्या कोणता म्हणायचा आहे, इतकं विचारून बेजार करतंय अक्षरशः त्यांना राग येते. आता बस कर, विचारू नको. विचारतात म्हणजे जगन्नाथ महाराज, संगतीचा परिणाम. तुम्ही एखाद्या पकवाजाच्या बरोबर राहून बघा. आता आमचे सिद्धेश्वर महाराज खूप छान वाजवायला लागलेत, त्यांच्या संग महिनाभर राहून बघा. परिणाम बसल्या बसल्या माणसं मांड्या बडवीत. संगतीचा परिणाम, संगतीचा परिणाम. एवढंच काय, महाराज बोलतात हे पटत नसलं तुम्ही एखाद्या चोरासंग राहून बघा. आता इथं गणेश वर्डात चोर नसल, एखाद्या चोरासंग राहून बघा. परिणाम चोरासोबत राहिल्यावर इतका मोठा परिणाम होतो. देखताची चिंदी मन धावे, देखताची चिंदी मन धावे, देखताची चिंदी मन धावे, देखताची चिंदी. हे बैसचा चोरा पाशी तैशी होय बोली, देखताची चिंदी मन धावे, देखताची चिंदी
पाशी तैसी होय बुद्धी एकताच चिंधी मन झाले एकटाच बैसता चोरा पाशी तैशीच होय बुद्धी. महाराज बोलतात देखताची चिंधी मन धावे. ऐका, चोराचा परिणाम दिसल ते उचला वाटतंय, संगतीचा परिणाम. कीर्तनाला गेला चांगला चप्पलच आणा वाटतंय, कुठं भजनाला गेला एखादा टाळच न्यावं वाटतंय उचलून, पकवाजाच्या कडेला बसला ते डब्बाच न्यावं वाटतंय पावडरचा, काही न्यावं वाटतं. संगतीचा परिणाम आहे. जशी संगत तशी पंगत. संगतीने चांगली माणसं अधपतनाला गेली आणि संगतीने वाईट माणसं उद्धारापर्यंत पोहोचली. मला हे वाढवायचं नाही, मला कल्पना आहे आपल्याला काला करायचा आहे. ऐका, संगत ही अत्यंत महत्त्वाची आहे. कोण आहे असा चांगला जो संगतीमुळे त्याचं वाईट झालं? उदाहरण आहे का? खूप आहेत. कोण आहे असा वाईट ज्याचं संगतीमुळे चांगलं झालं? उदाहरण आहे, पुष्कळ आहेत. एक एक सांगून पुढं चलतो. अत्यंत पवित्र आहे पण संगतीमुळे वाटोळं झालं. रामायण पाठ आहे तुम्हाला. रामायणामध्ये एक पात्र आहे बघा, ते पात्र अत्यंत गोड आहे, खूप पवित्र आहे. त्या पात्राचं नाव आहे माता कैकेयी. कैकेयी खूप प्रामाणिक आहे, खूप पवित्र आहे. ऐका, कैकेयीचं प्रेम खूप आहे रामावर. किती प्रेम आहे रामावर? माझा भाव ऐका, कैकेयीचा भरत कधीच कैकेयीच्या जवळ नाही आणि कौशल्याचा राम कधी कैकेयीपासून लांब नाही, एवढं प्रेम आहे. कैकेयीने आपल्या मुलाला जवळ नाही ठेवलं पण कौशल्याच्या रामाला कधी लांब जाऊ दिलं नाही. किती प्रेम असेल तिचं. हिनेच त्याला जवळ बोलवावं, हिनेच झोपवावं, हिनेच उठवावं, हिनेच स्नान घालावी, हिनेच गंध पावडर करावं, हिनेच देवाला जीव घालावं, एवढं प्रेम कैकेयीचं प्रभू रामचंद्रांवरती. पण तरीसुद्धा 14 वर्षाचा वनवास तिने मागितला आणि तिच्या नावाला कलंक लावून घेतला. काय कारण आहे? कारण छोटंसं आहे. काय कारण आहे? जेव्हा कैकेयीला कळालं उद्या रामाचा अभिषेक होणार आहे आणि कैकेयीची बुद्धी बदलली. परिणाम भरताला धावत यावं लागलं. चांडाळणी, माझ्या दादाला उन्हामध्ये पाठवत असताना तुझ्या मुखामध्ये किडे का नाही पडले? तुझी जीभ का नाही गळून पडली? एवढं काय अपराध केलता कैकेयीने? कैकेयी आपल्या मालकाला बोलते, बालक मला 2 वर पाहिजेत. कधी मागितलं नाही, आज मागणार आहे. दशरथानं सांगितलं मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग. आणि कैकेयी मागते पहिल्या वराने भरताला गादी आणि दुसरा वर मागितला कैकेयीने तापस बेश विशेष उदासी 14 बरस राम वनवासी. 14 वर्षाचा वनवास. हे शब्द जेव्हा भरताना ऐकले धावला आईच्या अंगावर. शाप दिला, लक्षात ठेव तुझ्या नावाला कलंक लागेल, तुझं नाव कोणी घेणार नाही. आणि मला वाटतंय आजही कैकेयीचं नाव घ्यायला कोणी तयार नाही. आम्ही रोज 1-2 गावं फिरतो निखिल महाराज, रोज एक गाव. मी अनेक गावात कौशल्या बघितल्या बघा. महाराज पाया पुढे द्या. काय नाव मावशी? कौशल्याबाई म्हणते ती. मी अनेक गावं फिरलो, बऱ्याच गावात मी सुमित्राबाई बघितली. नाव काय मावशी? सुमित्रा. पण एवढे गावं फिरलो माऊली, अजून एकाही गावात कैकेयी सापडली नाही गड्या. काय पुसतला कुणी? यायची माझ्याकडं, काय म्हणणं आहे तुझं? नाही. का नाही? त्याला एकच उत्तर आहे. कोणतं? केवळ तिच्या नावाला लागलेला कलंक. तो कोणामुळं? त्याचं उत्तर मोठं आहे. केवळ मंथरेची काही काळ घडलेली संगत. एवढी संगत विचित्र आहे. चांगली कैकेयी अधपतनाला आणली. हे घडलं संगतीमुळं. विठाला चांगल्याचं वाटोळं झालं संगतीने. बरं, संगत इथं थांबत नाही. हीच संगत कधी कधी वाईटाचं चांगलं करते. कोण आहे वाईट? नाव मोठं आहे आपल्याकडे. आपण ज्यांचं रामायण पाहिलं की नाही? हे रामायण ज्यांनी लिहिलं, ज्यांच्या मुखारविंदातून हे बाहेर पडलं, ते वाल्मिक ऋषी. त्यांचा पूर्वीत्यास पहा. लोकांना मारणं, लुबाडणं हेच त्यांचं काम. वाटमारी करणं, आलेली माणसं थांबवणं, बघू काढा पैसे म्हणणं. डाकू म्हणून ज्यांची कीर्ती प्रसिद्ध आहे, वाल्या कोळी म्हणायचे त्यांना. एक दिवस उजाडला आणि नारदासारख्या महात्म्याचं दर्शन झालं. बुवा थांबा,
पैसे काढा. नारद महाराज हसायला लागले. कोण आहे तू? मी वाल्या कोळी आहे. काय करतो? लोकांना लुबाडतो, चोऱ्या करतो, पैसे द्या. हे कोणासाठी करतोय? बायकोसाठी करतो, मुलाबाळासाठी करतो. मग मला सांग, हे जे तू करायला लागलाय हे चांगलं आहे का वाईट आहे? त्याने सांगितलं वाईट आहे. माऊली, हा गुण घेण्यासारखा आहे वाल्या कोळ्याचा. तो चोर आहे बरं, पण खरं बोलायचा. माझं वाक्य पुन्हा ऐका. तो डाकू होता, राक्षस होता, पण खरं बोलायचा. आपण माणसं आहे तो खरं बोलत नाहीत आपण. वाईट आहे. मग तू हे वाईट काम करतोय, तुला भोगावं लागेल. मी का भोगेल? जिच्यासाठी करतो ती बायको भोगेल ना. अर्ध तिचं पाप आहे. घेणार नाही ती, विचारून ये. गेला विचारायला, का ग हे जे तुला हे सगळं चोरून आणलंय मी, एवढं सोनं आणलंय, हे कानातलं, हे गळ्यातलं, हे हातातल्या ते पाटल्या, हे जोडेहार, चप्पलहार, बूटहार, काय असते की ते सगळे हे सगळे हार मी लोकांना लुबाडून आणलंय, हे पापच आहे. ती म्हणली पापच आहे. मग अर्धा वाटा तू घेशील का पापाचा? बायको म्हटली, म्हणून सांगत असते कीर्तन ऐकत जा. बायको म्हटली, कीर्तनाचा काय संबंध आहे? ऐकत नाहीत का महाराज लोक काय सांगतात? काय नवऱ्याने केलेलं पाप नवऱ्यालाच भोगावं लागतं. पण पुढं आहे का, बायकोनं केलेलं अर्ध पाप सुद्धा नवऱ्याला भोगावं लागतं. तुमचं वाटू नका म्हणली, माझं घ्यायला तयार राहा. आणि मग ह्याला कळालं, बिघडलं, धावतच गेला. बाबा माफ करा. काय झालं? काही नाही, खूप अपराध घडलाय. उद्धार होईल का? का नाही होणार? होईल. काय करावं लागेल? माझ्या रामाचं चिंतन कर. राम म्हणत जा. नाही म्हणता येत. नाही म्हणता येत. मरा म्हणता येतं. हो, आयुष्यभर लोकांना मारायचं काम केले. मरा म्हणत जा. मरा मरा राम राम मुखातून बाहेर पडलं आणि परिणाम केले रामायण. रामादी केले रामायण. रामादी केली रामायण. रामादी केली रामायण. कोळियाची कीर्ती वाढली गहन. कोळियाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामादी. हो केले रामायण रामादी. कोळियाची कीर्ती वाढली गहन. कोळियाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामादी. आदी केले रामायण रामादी. कोळियाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामाधी. किंवा बोलिला वाल्मिक तैसीच करीन वर्तोनी दाविन नामा म्हणे. हा अधिकार प्राप्त झाला. वाईट होता, पण त्याने म्हणावं आणि देवानं वागावं. कशामुळं झालं हे? केवळ नारदासारख्या साधूच्या संगतीमुळं. संगतीनं चांगल्याचं वाईट होतं, उदाहरण कैकई. आणि संगतीने वाईटाचं चांगलं होतं, उदाहरण वाल्या कोळी. मग जीवनामध्ये संगत अत्यंत महत्त्वाची आहे. माझी विनंती आहे, तुकोबरा देवाला हात जोडतात आणि देवाला बोलतात, देवा आम्हाला संगत पाहिजे. पण कोणाची? देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. किंवा मद दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझवा नानी कंटाळा. अखंड दया तुझी प्रीती. मद दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझवा नानी कंटाळा. अनेक मागणी पाहतो कोबरांची. संत संगती देई चरण सेवा. जेणे हा तुझा विसर न पडावा. हाची भाव माझी आजीवा पुरवी देवा मनोरथ. अनेक अभंग सांगता येतील. संत संगे सर्व काळ. अखंड प्रेमाचा सुकाळ. या न्यायाने तुकोबराय संगत मागतात. एरवी माणसं तिघांची संगत करतात. जीव जीवाची संगत करतो 1, जीव जडाची संगत करतो 2, आणि जीव देवाची संगत करतो 3. आपल्याला इथपर्यंत यायचंय, देवाच्या संगतीपर्यंत. आम्ही संगत का करतो? त्याच्या मागे सर्वांचा एकच मोठा हेतू आहे. सगळे काम आम्ही करतो की नाही, या कामाच्या पश्चात आम्हाला एकच लाभ पाहिजे. कोणता? ते म्हणजे सुख.
आनंद पाहिजे. मला वाटतं इथं मंडपात बसलेल्यापैकी मला सुख नको असा म्हणणारा एकही माणूस तुम्हाला शोधून सापडत? असं कधी वाटलंय का की मला नको? असं कधी झालंय का? असं माता जगदंबेच्या पुढं आम्ही थांबलोत. हे देवी माता, 36 वर्षांनी मी बघायला लागले, अगं सारखं माझ्या जीवनात सुखच आहे, सुखच आहे, आनंदच आहे. कंटाळले मी याला. कशाला? आनंदाला कंटाळले. तुझ्या पाया पडते, 1001 दानपेटीत टाकते, 11 नारळ फोडते बाई, पण मला नुसतं दुःखच दे. म्हणलंय कोणी? मज लागी दुःख भावे, ऐसे कोणी भावे न जीवे. हो, ऐसे कोणी भावे न जीवे, ऐसे कोणी भावे न जीवे. हे मज लागी दुःख भावे, ऐसे कोणी भावे जीवे. ऐसे कोणी भावे जीवे, ऐसे कोणी भावे जीवे. मज लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख मिळालं पाहिजे, वैताग आला मला या सुखाचा. तुझ्या पाया पडते, मला दुःख दे. म्हणलंय आम्ही कधी? नाही. उद्या म्हणणार आहेत का? उद्या, परवा काय अडचण आहे? परवा नाही, 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 कधीच नाही. काय आहे गंमत सांगतो ऐका. आम्हाला 2 गोष्टी नको आहेत माऊली, आम्हाला 2 गोष्टी पाहिजेत. कोणत्या 2 गोष्टी नको आहेत सांगू का? म्हणजे अगोदर जे पाहिजे ते सांगतो, बरं वाटते जरा. कोणत्या 2 गोष्टी लागतात आम्हाला? पहिली गोष्ट लागते सदैव आनंद लागतो, 1. आणि 2, आम्हाला अमर व्हायचे. 2 गोष्टी. आणि 2 नको आहेत. कोणत्या? दुःख नको आहे आणि मला मरण आलं पाहिजे असं कधी वाटत नाही. मी मरावा असं कधी वाटलं नाही आम्हाला. असं कधी झालं नाही. आता हे 1-1:30 वाजता कीर्तन संपलं आणि आरती झाली की मी असं मंडपाच्या बाहेर जावं आणि मंडपाच्या बाहेर गेल्या गेल्या अटॅक येऊन मरावं वाटलंय का? नाही. मरण आम्हाला आवडत. ज्ञानोबराय बोलतात, मरण आवडत नाही यात नवल नाही, मर म्हटलं तरी माणसाला आवडत नाही. आगा मरहा बोल न साहती, तरी मेलियावरी रडती म्हणतात ज्ञानोबराय. आम्हाला मरण आवडत. काय? श्राद्धाचं कीर्तन होतं माऊली आणि मी कीर्तनात बोलत होतो. इथं बसलेल्या या मंडपातील सर्वांना मरायचे म्हटलं, कधी ना कधी मरायचे. तर काय चुकीचं आहे का आपलं? काय सरळ बोलून गेलो. या मंडपात जे बसले त्यांना सर्वांना मरायचे. मी असं म्हटल्याबरोबर जी बायका डोळे मोठे करून बघायला लागल्या माझ्याकडं, आमच्या गावात आले म्हटली, आम्हाला मारायला लागले. हेच का उलतं ना म्हटल्या, हेच काय मरण. कीर्तन संपलं, एकही मावशी पाया पडायला नाही. याला काय पाया पडायची म्हटली, आम्हाला मारायला लागले. पण एक आजी होती, एक आजी अशी पाया पडत आली. या महाराज पाया बघू दे. मला बरं वाटलं. चला गडे, सर्वांना राग आला पण म्हातारीला काय वाटलं नाही. म्हणलं आजी, सगळ्या बायकांना राग आलाय, तुम्हाला काय वाटलं नाही का? ती म्हणली काय वाटायचे? अहो मी म्हटले आत्ता मावशी, या गावातील सर्वांना मरायचे, राग आला बायकांना, तुम्हाला काय वाटलं नाही का? ती म्हटली माझा काय संबंध आहे? काय वाटलं पाहिजे म्हटली, काय संबंध आहे? अहो म्हटलं मी म्हटले ना आत्ता या गावातील सर्वांना मरायचे. ती म्हटली महाराज तू काय म्हटला? काय? या गावातील सर्वांना मरायचे. म्हटलं बरोबर आहे. ती म्हातारी म्हटली महाराज तसं नवं, मी ह्या गावची नाही म्हटली, परगावची आहे. अगं तुझा काय पुतळा बांधायचा आहे का? कुणी का असना, जो जो येणार आहे तो जाणारच आहे. आम्हाला मरण नको आहे, आम्हाला अमरत्व पाहिजे. ज्ञानोबराय बोलतात अमरत्व म्हणजे, ऐका ज्ञानोबरायांची भाषा, मरण नको म्हणण्यात नवल नाही. मर म्हटलं तरी माणसाला पटत नाही, पण अमरत्व म्हणजे माणसाला पाहिजे. विठाला विठाल. ज्ञानोबरायांची भाषा, जगस्पृहे अस्पद, सार्वभौम एक पद, न मरणे निर्विवाद जगापडी. माऊली बोलतात हा निर्विवाद शब्द दोन्हीकडे लावा. निर्विवाद न मरणे, बस मरायचंच नाही आमची भूमिका आहे. ऐका, 2 गोष्टी नको आहेत, 2 गोष्टी पाहिजेत. पण दुर्भाग्य असं आहे, माणसाला जे पाहिजे ते मिळत नाही आणि जे नको ते आल्याशिवाय राहत नाही. मरण नको आहे, मेल्याशिवाय राहत नाहीत. दुःख नको आहे, आल्याशिवाय राहत नाही. सगळे दुःखी आहेत. जो देखे सो दुखिया बाबा, देखो दे सुखिया कोई नहीं रे,
राजा दुखिया प्रजा दुखिया, सगळे दुःखी आहेत महाराज. काय महाराजांनी वर्णन गोड केलंय. कोणाला दुःख कशाचं, कोणाला कशाचं, काय भाव गोड आहे. कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी सुखी राम के दास. कोणी तनानं दुखी आहे, कोणी मनानं दुखी आहे, कमी कर, कोणी धनानं दुखी आहे, पण सुखी तोच आहे जो भगवंताचा दास आहे. विडाला विडा मग एक जीव सुखासाठी दुसऱ्या जीवाकडे गेला, सुखी झाला नाही का? कारण मुळात तोच दुःखी आहे. सुखी माणसाकडे गेल्यावर आम्हाला सुख मिळतं, दुःखीकडे गेल्यावर सुख मिळत नाही. जीवाने जीवाकडे जावं, नाही मिळालं सुख. जीवाने जडाकडे जावं, जड जड आहे, तो जीवाला सुख देऊ शकत नाही. मग उरला पर्याय तिसरा, तो जीव देवाकडे गेला. आणि देवाकडे गेल्यावर जीवाच्या जीवनातली चिंताच नष्ट झाली. कुणीतरी विचारलं, तुकोबराय हे कशामुळं झालं? जगद्गुरु तुकोबराय देवाला बोलता, देवा हे फक्त तुझी संगती, 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 झाली मोतीनी चेते, झाली आमची निश्चिती, झाली मोतीनी चेते, झाली आमची निश्चिती, हे नाही देखील देविडे, नाही देखील देविडे, नाही देखील देवी, नाही देखील देवी, तुझी संगती झाली आमुची नीती, झाली आमुची नीती, झाली आमुची नीती, संगती झाली आमची निश्चिती, झाली आमची निश्चिती, झाली आमची निश्चिती, पार कुमाई आणि मोठ्या प्रेमाने पार कुमाई, गोपार कुमाई, पार 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 कुमाई, कुंडली कवरधारी ज्ञानदेव तुकाराम, होबा, विठोबा, 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 तुझी संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुकोबरा बोलतात, देवा केवळ तुझ्या संगतीमुळे माझ्या जीवनातली चिंता नष्ट झाली. खरं म्हणजे चिंता हा एक रोग आहे जो माणसाला लागलेला आहे, आणि त्या रोगाचं निदान अजून कोण्याच डॉक्टरला सापडलं नाही. माणसाची चिंता कधी संपत नाही, कधीच. म्हणजे चितेवर गेला तरी चिंता संपत नाही, चिंता ही संपतच नाही. पण संतांच्या जीवनातली चिंता नष्ट झाली. देवा केवळ तुझ्या संगतीमुळे आमचं जीवन निश्चिंततेला प्राप्त झालं. तुझी संगती. खरं म्हणजे भाव खूप मोठा आहे, पण आपल्याला कल्पना आहे. आजचं कीर्तन काय तसं भक्ती ज्ञान वैराग्य याच्या पलीकडे आहे. आज दंड काय वक्त्याला चरित्र ते उच्चारावे,
देवे केले किंवा केले देवे गोकुळी. भगवंत परमात्म्याने जे चरित्र गोकुळामध्ये केलं त्याचा उच्चार आपल्याला आज करायचा आहे. तसं चरित्र देवाचं 3 ठिकाणी घडलं. एक मथुरेमध्ये, वृंदावनामध्ये आणि गोकुळामध्ये. मग नेमकं सांगायचं कुठलं? महाराज बोलतात, ए दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. कोणतं सांगायचं? रांगत असल्यापासून ते गोधने राखायला गेला तिथपर्यंत याच चरित्राचा आपल्याला केवळ विचार करायचा आहे. भगवान परमात्मा अवतीर्ण झाले. तसं या पृथ्वीचा नियम आहे. इथं 3 जण येतात. लक्ष द्या, माणसं येतात, संत येतात आणि देव येतो. पण तिघांची येण्याची कारणं भिन्न भिन्न आहेत. माणसाची इच्छा असो अथवा नसो माणसाला यावंच लागतं. 1 संत त्यांच्या मनाने येतात, मनाने जातात. 2 देवाला मात्र आणावं लागतं. मग देवाचे अनेक अवतार आहेत, खूप अवतार आहेत. हो, खूप अवतार. अनंतावतार गेसी भक्ता कारणे, कनवाळो कृपाळो दिनालागी उद्धरणे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित करी. खूप अवतार आहेत, अनेक अवतार भगवान परमात्म्याचे आहेत. त्यातला एक अवतार म्हणजे कृष्णाचा अवतार आहे, कन्हैयाचा अवतार आहे. काय कारण आहे देवाला? देवाची 3 कारण आहेत बघा अवताराची. पहिलं धर्माचं रक्षण, दुष्टांचा नाश आणि सज्जनांची सेवा. या 3 गोष्टीमुळे भगवान परमात्मा अवतीर्ण होतो. मला असं वाटतंय दुष्टांचा नाश थोडा बाजूला ठेवा, धर्माचं रक्षण, धर्माचं पालन हे बाजूला ठेवा. देवासाठी अत्यंत महत्त्वाचं काय असेल तर संतांची सेवा आहे. वरती बसल्यावर देवाला कंस मारता येतो, काही त्याला खाली यायची गरज नाही. वर बसून देवाला रावण मारता आला असता, पण तो खाली आला का? त्याचं कारण आहे. देवाला माहिती आहे, शिट्टी मारायला रे, भगवंताला माहिती आहे वर बसून मला रावण मारता येईल, पण वरती बसून शबरीची उष्टीवर नाही ना खाता येत, म्हणून तो खाली आला. वर बसून त्याला कंस मारता येईल, पण वर बसून विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, म्हणून तो खाली आला. भगवान परमात्मा अवतीर्ण घेतो. असं कोणतं संकट आहे? त्या संकटाचं नाव आहे बघा, हे घुमा लागले बघा, आधी बरं होतं. संकटाचं नाव आहे कंस. अत्याचार वाढायला लागला कंसाचा, पाप वाढायला लागलं, अधर्म वाढायला लागला, धर्माचा नायनाट होऊ लागला. पृथ्वी मातेला सहन झालं नाही. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पाशी जाय, नेत्रीवाय तोय सांगत असे. कंसा देवा सोसवेना भार मजाता, बुडविला धर्म, अधर्म झाला फार, सोसवेना भार मजाता. देवा आपण आलो पाहिजे. देव म्हटला माते काळजी करू नको, मी येणार आहे. पृथ्वी माता पुढं आली. इकडं कंसाची बहीण आहे, देवकीतीचं नाव आहे. वसुदेवाशी मोठ्या थाटामध्ये लग्न संपन्न झालं. वरात निघाली, रथाचे दोर कंसाच्या हातात आहेत आणि एवढ्यात आकाशवाणी होते, कंसा ज्या बहिणीची तू मोठ्या आनंदाने वरात काढायला लागला तिचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. 8वा मुलगा मारणार हे कळल्याबरोबर उपसली तलवार आणि धावला देवकीच्या अंगावर. घेऊन या खडग मारा या धावला, हात तो धैला वसुदेवे. कंसा हिला मारू नको, आजपर्यंत तुझी बहीण होती, आता माझी पत्नी आहे, हिला का मारतो? अरे हिचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. 8वाच काय, 8ची 8 मुलं तुला देऊन टाकतो, पण जिवंत सोड. कंसाला पटलं. तो म्हणला एका अटीवर. कोणत्या? घरी जायचं नाही, कारागृहात राहा. कारागृहात प्रपंचाला सुरुवात झाली. ऐका बरं, कैकई कौस अर्थात देवकी मातेने पहिल्या बालकाला जन्म दिला. राजाला कळालं, धावत आला, लेकराला मारणार. तेवढ्यात कैकई माता अर्थात देवकी माता बोलते, दादा मारू नको रे, बघ याच्याकडं, अरे किती गोंडस आहे, किती छान आहे, किती गोड आहे, नको रे मारू, तुझा भाचा आहे हा. लेकराला बघितलं, खरंच कंसाचं अंतःकरण मऊ झालं. हे बघा, लहान लेकरं गोंडस असतात, खूप छान दिसतात, गोड असतात. कोणाचे असू द्या उचलून घ्या वाटते आपल्याला. लहान लेकरं बघा तुम्ही, अहो माणसाचंच काय, तुम्ही कुत्र्याचे पिले बघा, बारके बारके, हा हा मस्त वाटते. मांजराचे पिले बघा, असे मऊ मऊ घेऊन बसा वाटते. गाईचं वासरू बघा किती छान वाटतंय. हरणाचे पाडसं बघा
हा 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 एवढंच काय तुम्ही गाढवाचे लेकरं बघा. बरं वाटतं आता ते पुन्हा पुन्हा गाढवपणा दाखवते तो भाग वेगळा, पण दिसायला लहान सगळेच चांगले. कंसाने त्या लेकराकडे बघितलं आणि खरंच सोडलं. पण ऐका बरं, लेकराला जिवंत सोडलं याचा आनंद देवकीला झाला, पण देवादिकांच्या पोटात दुखायला लागलं. काय वर्णन केलंय तुलसीदासांनी. उंच निवासू नीच करतुती. निवास उंच असला म्हणजे काय झालं, अंतकरण मोठं लागतंय. देवादिकांच्या पोटात दुखायला लागला. अरे असं जर कंस हरिभक्तपरायण झाला तर ह्याला मारायचं कसं? मग काय करावं, नारदांना पाठवलं. नारदांनी शाळा केली. कंसा तुला माहीत नाही देव किती चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणे धन्य तुझी विठोबा. मार, वधी तयाला सोडू नको. बस. कंसाने देवकीची 6 बालकं मारली. 7व्याने भगवंतानं सांगितलं शेषाला, चला शेष नारायण अवतार घ्यायचा आहे. शेष म्हणला मी येत नसतो, कारण मागच्या अवतारात मी आलो म्हणला. तुम्ही राम झालात आणि मी लक्ष्मण. वनवास तुम्हाला भोगला, वनवासात तुमची बायको संगन माझी घरी. बरं 14 वर्ष तुमची सेवा केली म्हणला. तुम्हाला फळं आणून दे, कंदमुळं आणून दे, मी आणायचं तुम्ही हाणायचं, मी आणायचं तुम्ही. कधी म्हणलात का लक्ष्मणा काही नाश्ता बिष्टा केला? आता येत नसतो म्हणला मी. देव म्हटले बरोबर आहे, मागच्या अवतारात तू लहान होता आणि मी मोठा होतो. आता एक काम कर, आता तू वडील होईवा सर्वज्ञा, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. आता तू मोठा हो, मी लहान होतो. ह्याला वाटलं आपण मोठं व्हायचं, हे बारकं होतंय, आपल्या हाताखाली ठेवायचं, एवढं राबवायचं, मागच्या अवतारातला बदला व्याजासकट घ्यायचं. कोण म्हणतंय? शेष. आणि या बाबाचं ठरलं होतं, मागचा अवतार हा मर्यादेचा होता. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, सगळ्याचं ऐकावं लागायचं. ही अवतार पट्ट्याचा मोकळाय म्हटला, ह्याच्या बापाच ऐकत नाही ते ह्याचं कोण ऐकायला? मनातल्या मनात शेषाला बरं वाटलं. शेष भगवान पुढे गेले. योग मायेने तो गर्भ रोहिणी मातेच्या गर्भामध्ये प्रविष्ट केला. कंसाला वाटलं मला घाबरून देवकीचा 7वा गर्भ नष्ट झाला. आणि मग काय, 8व्याने भगवान परमात्मा देवकीच्या उदरामध्ये प्रवेश करतात. आहा, तुकोबरा बोलतात काय तिचं तेज आहे. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. भगवान परमात्म्याने तिथी निवडली, वार निवडला, नक्षत्र निवडलं, महिना निवडला. श्रावण महिना, वद्याष्टमी, रोहिणी नक्षत्र, वार बुधवार. आणि भगवान परमात्मा 8 वर्षाची मूर्ती होऊन हरी बुधवार परियेसी कृष्ण मूर्ती प्रगटली. 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 श्रावण वद्य अष्टमीसी रोहिणी नक्षत्र त्या दिवशी. श्रावण अष्टमीसी रोहिणी नक्षत्र हो बुधवार परियेसी. बुधवार परियेसी कृष्ण मूर्ती प्रगटली. कृष्ण मूर्ती प्रगटली. श्रावण वद्य अष्टमीसी रोहिणी नक्षत्र त्या दिवशी. बुधवार परियेसी कृष्ण मूर्ती प्रगटली. श्रावण वद्याष्टमीसी रोहिणी नक्षत्र त्या दिवशी. बुधवार परियेसी कृष्णमूर्ती प्रगटली. श्रावण महिना, वद्याष्टमी, रोहिणी नक्षत्र, वार बुधवार, रात्री 12 वाजता 8 वर्षाची मूर्ती, 4 हाताचा देव,
देवकी माते पुढे प्रगट झाला आणि आवाज दिला, आई डोळे उघड. डोळा उघडला देवकीने. पाहते तर काय, समोर 8 वर्षाचा मुलगा. कोण आहे रे तू? काय कमाल आहे म्हटला. अगं आई मी तुझा मुलगा. मुलगा? पोटावर हात ठेवला. खरंच की रे? कधी? अगं आत्ताच, जस्ट आत्ताच. देवकी माता बोलते, बाळा कमालच आहे. अरे जन्मलेला मुलगा कुठं 8 वर्षाचा असतो का? मग काय म्हणणं आहे, लहान झालं पाहिजे. आता देव 6 वर्षाचा. आई आता बघ, वाटतो का मुलगा? नाही नाही, अजून लहान झालं पाहिजे. ऐका ना, आता 4 वर्षाचा. आई आता बघ, वाटतो का तुझा मुलगा? नाही रे बाळा, अजून लहान झालं पाहिजे. हे बघा, इथं भाव एवढाच आहे, जगाच्या बापाला सुद्धा जी लहान करते की नाही, तिचं नाव भक्ती आहे. होय भक्ती केला तैसा. आता देव केवळ 2 सेकंदाचा आहे. देवकी मातेच्या तळ हातावर आहे आणि आईला बोलायला लागला, आई आता बघ, वाटतो का ग मुलगा? आई म्हटली, बाळा आता माझंच बाळ दिसते म्हटली. पण राजा एक अडचण आहे. कोणती? जन्मलेल्या मुलाला कुठं 4 हात नसतेत म्हटली. कोणी बघितल्यावर भूत आहे म्हणाल, पण पोरग म्हणायची नाही. मग 2 हात गायब कर. आता 2 हाताचा 2 सेकंदाचा कृष्ण परमात्मा देवकी मातेच्या हातावर आहे आणि आईला बोलायला लागला, आई आता बघ, वाटतो का ग मुलगा? आई म्हटले, बाळा आता माझंच बाळ दिसते म्हटली. पण राजा एक अडचण आहे. कोणती ग? जन्मलेला मुलगा कुठं मोठ्या माणसासारखं गुलू गुलू बोलत नसते म्हटली. मग काय करावं लागतंय? रडावं लागते बाबा. रड म्हटल्यावर देवानं डोक्याला हात लावला. कमालच आहे म्हटला. सगळ्या जगाला ही पठ्या रडविते आणि मम्मी रड म्हणते म्हटलं मला. पण आईचं ऐकावं लागलं आणि देव रडते माझे बाळताने समजावी तारा हे ना नाना परी समजावी ते मागिल ते खाया देते थापटोनी निजवीते हलविते पाळना रडते माझे बाळताने समजावी तारा हे ना रडते माझे बाळताने समजावी तारा हे ना पारी समजावी ते मागिल ते खाया देते निजवीते हलविते पाळना रडते माझे बाळथाने समजाविता राहीना. रडायला लागला भगवान परमात्मा. रडणारा आवाज वसुदेवाच्या कानावर पडला आणि बाप जागा झाला. बापानं कडकडून मिठी मारली. देवकी माता बोलते, धनी सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी धनी कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारील मालक. अहो मिठी काय मारताय? लपवा लेकराला कुठं तरी. अगं कुठं लपवायचं? हातात बेड्या पायात बेड्या. कृष्ण म्हणला, बाबा काळजी करू नका, मला फक्त उचला. उचलीला कमळापती ती बंधने गणती पाया ती बंधने गणती पाया ती बंधने गणती उचलीला कमळापती बंधने गणती पायाची बंधने गणती ती बंधने गणती गणती उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. मला फक्त उचला. कुठं नाहीचे मी सांगतो ना. नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मजानी येते. उचललं, निघाले बाहेर. यमुनेला पूर आलाय. क्षणाचा विलंब न करता वसुदेवाने पाण्यामध्ये प्रवेश केला. गोकुळामध्ये पोहोचले. तिथली माया उचलली. कन्हैया त्या ठिकाणी ठेवला. माया घेऊन कारागृहामध्ये आले. शांत बसेल ती माया कसली रडायला लागली, आक्रोश करते आणि तिच्या आवाजाने पहारेकरी जागे झाले. बाबा
कंस महाराज तुम्हाला मारणारा 8वा प्रगट झाला. कळालं कंसाला, धावतच आला देवकी बगोलेकराला. दादा आकाशवाणी खोटी होती. म्हणजे आठवतीने काय सांगितलं होतं, कंसा देवकीच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुला मारणार आहे. हिच्याकडे बघ, अरे मुलगा नाही मुलगी आहे, हिला मारू नको. कंसानं सांगितलं दिदे आत्ताच्या मुली काही मुलापेक्षा कमी नाहीत म्हटलं, ही सुद्धा मला मारू शकते. दोन्ही पाय पकडले, गर 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 पाय फिरवायला लागला. इतका राग त्याच्या डोक्यात, ह्याच्यामुळं मला झोप लागत नव्हती, ह्याच्यामुळं जेवण जात नव्हतं, याला मारणार. किती राग, किती राग माऊली, किती राग. ऐका किती राग. कल्पना करा, पती पत्नी घरात राहू लागलेत, नवरा बायको. एकच मुलगा नोकरीला पुण्यामध्ये आहे, दोघंच नवरा बायको घरात आहेत. आणि एके दिवशी मालक येतानाच लावून आला. लावून कळते का इकडं, पकवाज नवं असं लिजिम खेळत आला आणि येऊन त्यानं बायकोला मारलं. बघा बिचारी खानदानी चांगल्या घरची पतिव्रताबाई, बापाचे संस्कार चांगले, काहीच बोलली नाही. ते तिनं मार गपचीप सहन केला. बिचारी झोपली. हे सकाळी उठलं, निघून गेलं कामाला, ही पण उठली, सगळे काम करायला लागली. आंघोळ झाली, भांडे घासले, स्वयंपाक केला. आता धुणं धुवायला बसली. एक एक कपडे धुवायला लागली. कपडे धुता धुता हिच्या हातात मालकाची पॅन्ट आली. ऐका बरं, मालकाची पॅन्ट बघितली आणि जशी पॅन्ट बघितली हिला मालक आठवला, नवरा आठवला. जसा नवरा आठवला, रात्री मारलेला मार आठवला आणि ची तळपायाची आगच मस्तकाला गेली. ह्यानं मारलंय म्हणली मला, कुणाकडं बघून, ह्यानं मारलंय म्हणली. आता ह्याला तर मारता येत नाही. मग तिनं डोकं लावलं, काय तिनं पॅन्टीचे दोन्ही पाय पकडले बघा. आणि तिच्या डोक्यात एकच, हे पॅन्टीचे पाय नव्हत, कुणाचे? तिला वाटायचं नवराच आहे, तिनं धरायची की आपटायची, जसं तिला बरं वाटावं की नाही तेवढा राग ह्याच्या डोक्यात. मायेचे दोन्ही पाय पकडले, गरगर फिरवायला लागला. एवढ्यात माया निसटली आणि निसटलेली माया कंसाला बोलते, कंसा तुझ लागी वधी उपजला मजाधी. तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळामध्ये आनंदानं वाढायला लागलाय. हे कंसाला कळालं आणि कंस लट 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 कापायला लागला. कृष्ण गोकुळी जन्मला, दुसरा सळकाप सुटला. ऐका, कृष्णाचा अवतार झाला म्हणून कंसाला वाईट वाटलं, पण गोकुळात आनंद आहे. एका दासीनं बघितलं, यशोदेने बाळाला जन्म दिला, जी धावत निघाली बघा. अगदी कमी वेळेत सगळ्या गोकुळात बातमी. किती कमी वेळेत, म्हणजे त्या वेळेपुढे हे इंस्टा, फेसबुक, व्हॉट्सअप फिकं पडल एवढ्या वेगात. लय लवकर बातमी पसरली. आणि काही नाही, गावात जर एखादी घटना घडली माऊली, आणि ती जर घटना तुम्हाला गावभर करायची असली, काय पत्रिका छापायच्या नाहीत, ऑटो लावायचं नाही, भोंगा लावायचं नाही, काही नाही. मग उगं एखादी मावशी जवळ बोलवायची आणि तिला म्हणायचं गावात असं असं झालंय, असं असं होणार आहे. आणि एक वाक्य महत्त्वाचं आहे, ते सांगतो. तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको. हे तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको, अख्ख्या गावात जाते, शेवटच्या वाड्यातील शेवटच्या घरापर्यंत पोचते. आणि तिथं बी हीच मंत्र असते, कोणता? तुला म्हणून सांगते. आता बाई गाव संपलं, आता कोणाला सांगायचे? बिचाऱ्यांच्या पोटात काही राहत नाही, त्यांना शापच आहे धर्मराजाचा. तो कथा भाग वेगळा आहे. सगळ्या गोकुळामध्ये बातमी, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला, एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंटवळे. किती आनंद आहे गोकुळीच्या सुखा, आनंद पार नाही लेखा. गोकुळातल्या लोकांनी आनंद साजरा तरी कसा केला? तुकोबराय बोलतात, गुढिया तोरणे गुढिया तोरणे गुढिया तोरणे गुढिया तोरणे गुढिया तोरणे गुढिया तोरणे. हा गुढिया तोरणे गुढिया तोरणे. करीत कथा गाती गाणे, करीत कथा गाती गाणे. हो
ती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी राम बाळकृष्ण नंदा घरी 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 गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे गोकुळामध्ये आनंदी आनंद आहे पण इकडं कंस मात्र टेन्शन मध्ये आहे त्याला मारलं पाहिजे त्याने विडा ठेवला कमी करू आता जो कोणी त्या लेकराला मारेल त्याला अर्धराज्य बक्षीस आणि पहिला विडा उचलला कोणी पुतना कोणाही कंसाची बहीण आहे फक्त बहीण आहे लाडकी नव कंसाची बहीण दादा मी मारते त्याला आणि मग कथा पाठे तुम्हाला स्तनामध्ये विष घेऊन देवाला मारायला निघाली भगवंताने तिचा उद्धार केला ज्ञानोबराय बोलतात तोवा सनकाधिकाशिनी माने सायुजू सौरसू दिदला पुतने जे विषाची स्तन पाने मारू आली जी मारण्यासाठी आली देवाने तिचा उद्धार केला पुन्हा विडा ठेवला जो कोणी त्या बाळकाला मारेल त्याला अर्धराज्य बक्षीस दुसरा विडा उचलला बघा महाबळ भट्टानं एवढं सांगून थांबतो आता वेळ झाली ऐका महाबळ भट्टानं विडा उचलला आणि विडा उचलला हे त्याच्या बायकोला कळालं घरी आला ऐका बरं आणि बायकोनं याला विचारलं होय हो काय तुम्ही विडा उचललाय म्हण त्यानं म्हटलं हा उचललाय मग तुम्ही त्या पोराला मारणार का हो काल परवाचं पोर काय म्हटलं आत्ता जातून मारून टाकतो मालक मग तुम्ही त्याला मारल्यावर अर्धराज्य मिळेल का हो हा मिळालं बॉन्डवर लिहून दिले म्हणला कंसानं जो त्याला मारेल त्याला अर्धराज्य बक्षीस मिळतंय मिळालं मग ती मालकाला म्हटले होय हो मग अर्धराज्य मिळाल्यावर तुम्ही राजाच की तर म्हटलं हा आपण राजा मग ती पुन्हा हळू म्हणाले होय हो मग तुम्ही राजा म्हटल्यावर मी राणीच की हे सगळं आधीच चाललंय श्रीकांत महाराज मारायच्या मग मी राणीच की त्यानं म्हटलं हा तू राणीच मी राजा काय नाही म्हटलं मी राजा तू राणी मी राजा तू राणी आनंदी आनंद करायचा ती म्हटली हे बघा मालक आता एवढी मोठी गोष्ट होणार आहे आपल्या जीवनातलं भिकार पण जाणार आहे अर्धराज्य मिळणार आहे मी राणी तुम्ही राजा होणार मग मालक एक काम करा त्या पोराला मारून परत आल्यावर एकदम घरात पाय टाकू नका गावाच्या विशीवर थांबा मी 4-5 बायका घेऊन येते आरती आणते हार आणते वाजंत्री आणते हार घालून आरती ओवाळून वाजवत गाजवत तुम्हाला घरी आणते त्यानं म्हणला तयारी कर आलोच हे निघालो बघा गळ्यामध्ये जानवं हातामध्ये पंचांग धोतर गुंडाळं पंचा टाकला आणि जाऊन यशोदा माईच्या पुढं थांबला यशोदा लेकराला बाहेर आण भविष्य सांगणार लेकरा बाळाचं बरं करणार आणि आपण एकदा भविष्य बघितल्यावर इथून पुढे बरे होईल भक्ती सुख द्वंद्व वाढेल आपण भविष्य बघितलं की सगळ्यात चांगलं होतंय म्हटलं महाराज कालच गर्गाचार्य महाराज आलते लेकराचं भविष्य सांगून गेले चांगलं आहे म्हणलेत पुन्हा पुन्हा काय करायचंय त्याला काय कळतंय म्हटली माझा क्लासमेट आहे म्हणले ते मागच्या बेंचवर बसायचा ढ आहे आपण मेरिटचा विद्यार्थी म्हटलं आण लेकराला आता गंमत आहे बघा हे भविष्य सांगणारं कुणी भेटलं की नाही आम्हाला लय नाद बघा असं हात दाखवायचा बाबा माझं काय होईल सांगा माझं काय होईल काही नसतंय भविष्य अवघड नाही अवलय सोपं आहे हे 2-4 ठोकटाळे असतात माऊली ते बसले की जमलं काही अवघड नाही फक्त 2-4 वाक्य आहेत असे ते श्रीकांत महाराज क्रमाक्रमानं हाणावं लागतात काही अवघड नाही आता मी सुद्धा सांगायला लागलोय गर्दी करू नका पुन्हा काय नाही अवघड नाही ते काय आहे एक 2-3 वाक्य आहेत बघा एखादी जर मावशी हात घेऊन पुढं आली ऐका बरं पहिलं वाक्य सांगायचं वा वा मावशी खरंच तुमच्या हातात लक्ष्मी आहे बघा इथून सुरू करायचं बरं वाटतं तिला मावशी तुमच्यामुळं घराला घर पण आहे वा 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 खरं आहे महाराज तुमच्या पायाला दम नाही बघा दम बिंगरी फिरते तशी गर 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 मावशी तुमच्यामुळं घराला घर पण तुमच्यामुळं घराला मोठे पण एवढं सगळं सांगायचं आणि पुढं ऐका महत्वाचं आहे पुन्हा म्हणायचं मावशी
एवढं सगळं असून तुमच्या नवऱ्याला तुमची किंमत नाही बघा, हे म्हणावं. म्हणते माय खराय महाराज, सगळ्या गावाला कोळ आलंय, ह्या कडू मिऱ्याला कधी कळायचं म्हणते. मी का बोलतोय, मी भविष्य बघतो. आणलं लेकराला बाहेर, बसायला पाठ, पंचांगाला पाठ, पाठीमागं टेकायला पाठ, अगरबत्त्याचा घमघमाट, असा त्या महाबळभट्टाचा थाट. उघडलं पंचांग आणि उघडल्याबरोबर ते म्हणालं, यशोदा पोराचं भविष्य खराब आहे. महाराज काय झालं? पोरगं चांगलं नाही, तुझ्या कुळाच्या मुळावर आहे. महाराज काय करावं लागेल? 2 वस्तू लागतील. लागू द्या. काय लागते सांगा? खोरं लागल आणि टिकाव लागल. कशाला हो? खोरं घ्यायचं, टिकाव घ्यायचं, घराच्या पाठीमागे जायचं, 5 फुटाचा खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यात तुझ्या कृष्णाला नेऊन पुरायचं. याची नेऊन गर्दीत घाल. पुरायचं इथपर्यंत कृष्ण शांत होता. पुरायचं म्हटलं की बिघडलं. हे माझ्या घरी बसले म्हटले, माझ्या पाटावर बसलंय, माझे कांदे पोहे हंडलाले आणि मला पुरायचं म्हणाले. पाटाला सांगितलं, पाटराव शोभताय का तुम्हाला? पाट म्हणला, देवा तुमचीच वाट बघत होतो. विठंबिला भट दिला पाठीवरी पाट, दिला पाठीवरी पाट, दिला पाठीवरी पाट. विठंबिला भट दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ, पाठीवरी पाठ. विठंबिला भट दिला पाठीवरी पाठ. ज्या पाटावर बसला तो पाठ सटकन निसटला, धाडकन पडला. आता खालचा पाट उठून पाटीत पडला. हे पुढच्या पाटानं बघितलं आणि पुढचं पाट म्हणलं, भावकी लागली कामाला ना आपण इथंच. तसा पुढचा पाट उठला दनादन. आता हे पाट हाणू लागले ते किचनमधल्या पळ्यानं, बेलण्यानं, उलतण्यानं बघितलं. उलतनं म्हणलं, पाट सेवा करायला आहे, आपण बी सेवा करावं. जे उलतनं निघालं चटाचट चापटा. आता हे बोंबलायचं, चिरकायचं. उलतनं गेलेलं बेलण्यानं बघितलं बघा आणि बेलनं म्हणला, शेजारी गेले ना आपण इथंच. जे बेलनं आलं तोंडात, आवाजच बंद. ह्यानं म्हणला, कोण मारालंय की, कुठून मारालंय की? म्हटला पळून गेलं पाहिजे. आता हे पळायला लागलं. ते वाटत बाज होती, बाज खाट काय म्हणतात तिकडं, बाज होती. त्या बाजनं बघितली आणि बाजनं विचार केली, महाराजाला बहुतेक गडबड आहे काय की म्हटली. पुढं कुठं तर संध्याकाळी कीर्तन असलं म्हटली. आता आपल्याला काही सेवा घडायची नाही, पण उगाच चलत चलत पायाला हात तर लावावा. कोण म्हणतंय? बाज. आता ह्याची पळायची मिठी आणि ह्याची हात लावायची मिठी. जे पाय अडकला, धोतर अडकलं, मोकळा झाला बघा गडी. आणि मोकळा होऊन जे घराकडं पळाला. आता हे पळत आलेलं ह्याच्या बायकोनं बघितली. बस आला आला म्हणली, माझा राजा आला. कोण म्हणते? त्या पोराला मारला असेल, आता हे राजा होतंय, मी राणी होणार. हिनं इथूनच आवाज दिला, मालक थांबा थांबा, तिथंच थांबा. बायका तयार आहेत म्हटली, आरती घेऊन आहेत, फुलं आणलेत, वाजंत्री आलेत, आरती ओवळू द्या, आरती करू द्या. म्हटल्यावर हे बिघडलं. हे म्हटला, डोक्यावर पडलीस का? अगं आरती फेकून दे म्हटला, खिडकीतून धोतर दे, धोतर. जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले रुंगणाले, धोतर गळाले रुंगणाले. जानवे गळाले पंचांग फाटले, धोतर गळाले रुंगणाचे, धोतर गळाले रुंगणाचे. जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले. बस इतकी विचित्र अवस्था. तसाच पळत आला. अनेक दैत्य देवाला मारायला आले. देवाने सर्वांचा नाश केला. हळूहळू देव आता रांगायला लागला. वेळ कमी असल्यामुळं रांगणारा देव आता चालायला लागला. चालत चालत भगवान परमात्मा घराच्या बाहेर पडला. देवानं काही सवंगडी पाहिले. पोरो कोण आहेत तुम्ही? पेंद्या, वडजा, वाकुड्या, सुदामा, मधुमंगल आपापली नावं सांगितली. तू कोण आहे? नंदाचा मुलगा कन्हैया म्हणतात मला, कृष्ण आहे मी. पोरो तुम्ही खात नाहीत का रे? अरे वाळून गेलात ना, दही, दूध, लोणी, तूप खात नाहीत का? पोरं म्हटले, कृष्णा तुझी आई चांगली आहे बाबा, तुला खाऊ घालते, आम्हाला मिळत नाही. तुमचं कुठं जातं? आमचं सगळं मथुरे जातंय म्हटलं.
कृष्ण म्हणला काळजी करू नका, आजपासून मी तुम्हाला खाऊ घालतो. हे मी खाऊ घालतो म्हटल्यावर पोरांना वाटलं ह्याच्या घरचं खाऊ घालते काय की, पण मोठी माणसं आपल्या अंगाला धक्का लावून घेत नाहीत. कृष्ण म्हणला माझ्या घरचं नाही, तुमच्याच घरचं तुम्हाला खाऊ घालतो, पण काय करावं लागेल, याल तरी यारे लागे अवघे माझ्या आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरी. बस संघटना तयार केली. रोज एका घरी चोरी करायची, रोज एका घरी. चोऱ्याचं प्रमाण वाढलं. पाहती गवळणी कवती पालती धानी मनती, अनेक चोऱ्या. कोण चोऱ्या करतय? एक म्हातारी म्हटली मला माहितीये कोण आहे. मनती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. ते नंदाचं पोरग आहे म्हटली, ते चोऱ्या करायला लागले. मग काय करावं लागेल? काही नाही, चला माझ्या संग. अवघ्या मिळोनी गवळणी येती यशोदे अंगणी. यशोदा बाहेर आहे. काय झालं ग? यशोदे कृष्णाला सांगावे. यशोदा सांग तुझ्या पोराला काहीतरी. काय झालं? काय झालं म्हणजे? अगे तुझं पोर परवा आला माझ्या घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा सैरावरी फोडीला. हे तुझं पोरग म्हटली. परवा दिवशी घरी आलं, दारामध्ये म्हातारा झोपलं होतं म्हटली, आणि त्याच्या बाजूला मोठा माठ होता. विकू कमी कर सगळा. मोठा रांजण होता. तेवढा रांजण उचलला म्हणली, टाकला म्हाताऱ्याच्या कमरेत. हे असंच टाकला म्हटली. नशीब म्हातारं जुनं होतं. जुनं म्हणजे हे खारी खोबरं खात होतं म्हणून वाचलं म्हटली. हे आत्ताच्या पावावरचं तवाच आऊट झालं असतं म्हटली. कृष्णा खरे का हे? आई काही म्हणतात ग बायका, मी केवढा तो माठ केवढा, कसं शक्य आहे? पटलं तिला. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाने. हे बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाने. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. हे काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा. हे श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा घे गोकुळच्या नारी. तुम्ही याची संगत सोडा घे गोकुळच्या नारी. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. बाण सगुण गुणाचे ताने. मुलगा कितीही खोडकर असू द्या, लेकराची चूक मान्यच करत नाही. ती कोण आहे? आई आहे. लेकराचा गुन्हा कधीच मान्य करत नाही. तिला माय म्हणा. एखादी जर माय लेकराचा गुन्हा मान्य करत असल तर ती माय असल, पण सक्की नसल बघा. सक्की माय तर मान्य करत नाही. बस यशोदा खूप बोलली. तुम्ही लपुनियाचा भवरा आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळीच्या. निघा म्हटली, निघा. सगळ्यांनी माना खाली घातल्या. एक म्हातारी पुढे आली. बरोबर आहे यशोदा, तू असं बोलू देत नाही. कृष्ण्या तुझ्या जर हिम्मत असल ह्या पट्टीच्या घरी येऊन दाखव म्हटली. मावशा हो, ती पट्टी साधी नव्हती, बचत गटाची अध्यक्ष होती ती. येऊन दाखव म्हणली. माझ्या घरी तुझा कार्यक्रमच लावते. कृष्ण म्हणला पेन द्या. म्हातारी लया गाव बोलाली रे. कुठं राहते बघ बरं. अरे त्याला काय विचारतो, मी सांगते म्हणली. त्या 3 नंबरच्या वार्डात, गणेश वार्डात, महादेवाच्या पलीकडलं घर आपलंच आहे म्हटली. येऊन दाखव तुला बघते. हे इथलं नाही बरं, आमच्या गावाकडचं. येऊन दाखव. म्हातारे आजच येतो म्हणला. आजच म्हातारी घरी गेली. ऐका बरं, मालकाला सांगितलं बघा ते पोरग येणार आहे, त्याला पकडायचंय, त्याच्या माईकडे नेऊन द्यायचंय. सगळ्या गावाला वैताग दिलाय म्हणली. त्यानं 12 वाजले देवाला नाही, 1 वाजले देवाला नाही, 2 वाजले देवाचा पत्ता नाही. 2 वाजता हे गोपाळ झोपलं. 3 पर्यंत म्हातारी जागी होती. आलं नाही. घाबरला म्हणली. मला चांगल्या चांगल्या बायकांना करत नाहीत म्हटली. माझा हे कुठलं पोरग. घाबरलं म्हणली. आता येत नाही. 3ला म्हातारी झोपली. 2:15ला ह्यानं पाय टाकला. आस दही सांडलं, दूध सांडलं, तूप सांडलं, सगळा धिगाणा केला. आणि जात असताना ह्यानं विचार केला असं जायचं नाही. मग काय करावं लागेल, हिला बी दाखवून द्यावं लागते म्हटला ही पट्ट्या कोण आहे. मग ती दोघं झोपले होते. जवळ आलं.
तिची वेणी ह्याची दाढी अशी गाठ मारली, हुई गेलं नाही. सकाळी 5 वाजता हिला जाग आली, झटका बसला. मालकाला म्हटली लाज वाटते का वडायला? त्यानं म्हणला तुला अक्कल आहे का, दाढी सोड. हेंडगा 5 वाजताच. ही म्हणते दाढी सोड, एक म्हणते वेणी सोड. मग कळालं गाठ बांधले, गाठच सुटना. तेवढ्या सकाळी सगळी पोरं कन्हैयानं गोळा केली, हातात पराती आणि एकच घोष, ऐका हो ऐका, आज आपल्या गावामध्ये सोंग येणार आहे. ते सोंग पाहण्यासाठी सर्वांनी नंदाच्या दरबारामध्ये हजर व्हावं हो मुंदवली. आणि 7 वाजता हे सोंग घराच्या बाहेर पडलं. चला म्हणली तिकडंच तेच गाठ सोडते. आता गंमत जुना काळ होता. गोपाळ हाईटनं कमी होता आणि गोपिका उंच होती. तिची हाईट जास्त, ती पुढं चालायची, हे डुबरं मागं चालायचं. आता तिची वेणी ह्याची दाढी हे असंच चालायचं. हे चालता चालता हिच्या नाकात काय गेलं काय माहीत, हिला शिंक आली. आणि जसं हिनं असं शिंकलं, हे नीट मागचं 2 दिशा पुढं आलं. हे जसं पुढं आलं, हिनं ह्याला असं धरलीन, पुन्हा असं मागं टाकली. नीट यशोदेच्या घरात, कृष्णा बाहेर आहे. आता यशोदा बाहेर आली. आता ऐका, यशोदेच्या कडेवर कृष्ण, हे माय लेकरं दोघं बाहेर आले. आणि कन्हैया येतानाच आईला म्हणते काय, मम्मी आता ही बाई माझंच नाव घेते बघ. म्हटला हिनं नाव तर घेऊ दे बरं, माझं पोरगं कुठंच गेलं नाही, हिला का माहीत हिनं थेंडगा लावून आलंय. ऐका, अनेक खोड्या वाढायला लागल्या. यशोदा माता वैतागली, कृष्णा खोड्या बंद कर. ऐकतच नाही. कन्हैया खोड्या टाकून दे. हरी तू खोड्या नको करू माझे बाबा. वैतागली यशोदा आणि रागवते कृष्णाला. कृष्णा ऐक बाबा माझं, कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको. रागीट तुझा पितानंद, मारतयाचा खाऊ नको रे. आली गोळन कपटी राधा, तिच्या नादा लागू नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको रे. कन्हैया तुला ताकीद करते बाबा, आता तो घरी कुठं जायचं नाही. ऐकत नाही देव. बस थांबव म्हटले, आता हे सगळं बस झालं म्हटली. 1:30 वाजायला लागलेत. बस आता तो गावात राहायचं नाही, आता तो गाई घेऊन वनात जायचं. देवाने घर सोडलं. सगळे गोपाळ देवाबरोबर निघाले. गाई चारायला लागले, खेळ खेळायला लागले. खेळून खेळून पोरं दमली. थकलेली पोरं कन्हैयाकडे आले. देवा खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख, किंवा खेळ मोडावा परता. देवा बस. देव म्हणला काळजी करू नका, माझी आहे तैशी पाहे, नाही तरी घरा जाय. सोरोनिया माये नवनीता नावे. तिथं आमचे तुकोवर आहे. देवा अरे तुझ्यासारखं आम्हाला कसं शक्य आहे. हरी तुझी घोंगडी चांगली, आम्हाच का दिली वांगुली रे. आम्ही जात नाहीत घरी. देवा कोण आहे आमचं घरी. बस हरी कोणी नाही आमुचे घरी. बस कोणीच नाही. आणि काय घरी, घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर म्हणून. देवा तू आम्हाला जा म्हणतो, आम्ही जात नाहीत, यात नवल नाही. तू धरून आता ढकलून जरी लावलं तरी आता आम्ही जात नाहीत. अभंगाच्या शेवटच्या तू का म्हणे आता, 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 तू का म्हणे आता.
तुका म्हणे आता 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 आम्हान भजो दवडीता आम्हान भजो दवडीता नाही देखिले ते मिळे नाही देखिले नाही देखिले ते मिळे आम्ही नवाजो दबडीता नामी नवाजो दबडीता नाही देगी नाही देखिले ते मिळे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे देवा. आता आम्ही जाणार नाहीत. का जात नाहीत? कारण तुझ्यासोबत आम्हाला जे कधी पाहायलाही मिळालं नाही ते भोगायला मिळालं. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. देवाला आनंद वाटला. सर्वांची शुद्री भगवंताने एकत्रित केली. तो काला एकत्रित केला. काला शब्दाचा अर्थ तरी काय? एका वाक्यात सांगतो. दही आणि भाताचं मिश्रण म्हणजे काला नाही, मिश्रण म्हणजे काला. पण काय मिसळलं पाहिजे? जीव आणि शिव ही दोघं एकत्रित येणं त्याचं नाव आहे काला. जीव शिव दोन्ही ज्ञानोबऱ्या बोलतात. बैसून एक्यासनी जयाची हृदय भवनी विराजित, किंवा तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. देव आणि संत किंवा देव आणि जीव एकाच तत्वावर आरूढ होतात, त्याला काला म्हणा. तो काला, आणि तो काला वैकुंठात सुद्धा मिळत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. मग तो कुठे? विशेष हा लाभ संत संगे. तो काला आम्हाला भोगायला मिळाला. काला दोघांनीच दिला, वाटला. एक, काला वाटायचा अधिकार देवाला, आणि दोन, संतांना. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, किंवा माझा ज्ञानराज गोपाळाशी लाया वाटी. भगवंताने तो काला केला. आपल्या हाताने आपल्या सवंगड्यांना वाटला. तोच काला आज आपण या मोठ्या श्रद्धेने मोठ्या आनंदाने गणेश वार्ड अर्थात आकाश दुर्गा उत्सव या उत्सवाच्या निमित्ताने संपन्न करत आहोत. भगवान श्रींच्या चरणी एक विनंती करूयात. आपल्यालाही अखंड आयुष्य लाभो, आपल्या सर्वांना निरोगी आयुष्य लाभो, आणि विशेष आम्हा सर्वांना मा जगदंबेची भगवान श्री पंढरीनाथाची सेवा घडावी. या निमित्ताने आपण एकच भगवंताकडे मागणी मागूयात. झालेली ही सेवा आपणा सर्वांच्या चरणावरती समर्पित करतो. या वाणीला थांबतो. खरं म्हणजे ज्यांच्या पवित्र अशा वाणीतून, अत्यंत मधुर गोड अशा वाणीतून आपण गेली 7 दिवस भगवान श्री शिवजींच्या कथेचा विचार श्रवण केला, ऐकिला. आमचे परमार्थ स्नेही परमार्थप्रेमी हरिभक्तीपरायण रामायणाचार्य भागवताचार्य हरिभक्तीपरायण आमचे ज्ञानेश्वरजी महाराज अर्थात माऊली महाराज थोरात श्री महाराजांच्या अत्यंत गोड वाणीतून आपण या ठिकाणी कथा ऐकलेली आहे. खरं म्हणजे जेवढा सांगण्यात भाव गोड आहे की नाही, तेवढंच वागणं गोड आहे, तेवढंच संयम, तेवढी शांतता. अर्थात खरं आमच्याकडे त्यांना खूप मागणी आहे, आणि आपल्याला ते सुलभतेने प्राप्त झाले. त्यांच्याही चरणी सेवा समर्पित करतो. ज्यांच्या आदेशाने या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला, आमचे परमार्थ स्नेही
आमचे निखिल महाराज असतील, महाराजांच्या आदेशाने संपर्काने माझ्याकडे सेवा प्राप्त आहे. मग या उत्सवाचे सर्व कमिटी मंडळी, कार्यकर्ते मंडळी, पप्पू भैया असतील, सुनीलराव असतील, त्यांचा संपूर्ण परिवार असेल, या परिवाराच्या वतीने माझ्याकडे सेवेचा लाभ प्राप्त झालेला आहे. आणि विशेष माझ्या माता भगिनी, तुम्ही खूप छान कीर्तन ऐकलात, अत्यंत सुंदर प्रतिसाद दिलात. आता बऱ्याच गावात आम्ही रडवलं की माणसं हसतेत आणि हसवलं की रडतेत, त्यांनाही कळत नाही काय चाललंय, आम्हालाही मेळ लागत नाही काय सांगायला लागलो. पण तुम्ही खूप सुंदर ऐकलात. आपणा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. या वाणीला थांबतो. बोलत असताना मुखातून काही अपशब्द बाहेर पडला असेल, माझ्या बुद्धीचे दोष आहेत. जे काही योग्य असेल, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी या ठिकाणी जे काही श्रवण केलं तेच आपल्या पुढे बोलण्याचा प्रयत्न आहे. आपला आवाज अत्यंत सुंदर आपल्यापर्यंत पोहोचवला आमचे अविनाश मंडप डेकोरवाले, साऊंड सिस्टीमवाले, त्यांचाही मनातून आभारी आहे. या सेवेसाठी ज्यांची अत्यंत सुंदर साथ लाभली, आमचे परमार्थ स्नेही भजन गंधर्व, गायन सम्राट हरिभक्तीपरायण श्रीकांतजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आदरणीय गायन सम्राट हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज उपस्थित आहेत. मृदंगाचार्य आमचे सिद्धेश्वरजी महाराज उपस्थित आहेत. आपण सर्व मंडळी आपण सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. या उत्सवाचं, या कथेचं, या कीर्तनाचं ज्यांच्या माध्यमातून चित्रीकरण होत आहे आणि ते वारंवार पुन्हा पुन्हा तुम्हाला ऐकायला पाहायला मिळणार आहे, असं एक यूट्यूबचं चॅनल आहे. त्यांचं नाव आहे वारकरी कीर्तन रंग, या नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे. त्यांचेही मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला हे पुन्हा पुन्हा कीर्तन, ही कथा ऐकायला मिळेल. त्यासाठी एकच करायचं आहे, वारकरी कीर्तन रंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करत जा, कमेंट करत जा. या सगळ्या गोष्टी आपण करणार आहात. आपण सर्वांच्या चरणी विनंती करतो. या वाणीला थांबतो. बघा, तुकाराम 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 बोला पुंडली वरदा हरी विठ्ठल श्रीनाथ तुकाराम 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 इकडे मुख पसरो बोलिलेली करू वेडे वाकुडे उतरू हरी नाही उच्चारिला अधिकार मी आपुला कामणी ज्ञानेश्वरा नका पायापैकी करा हरी ज्ञान देव तुकारा हरी धारी समाधान तुमचे देखील चरण हा कुरवाडी सपना येथे सापड देतेने हा तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग ओढावे मना येथ नाही नारायण. आज करोली आरती चक्र पाणी उहाळती पहा पाहावो चिकळा पुण्यवंत तुम्ही बाळा पुरले नवस धन्य काळ हा दिवस. तुकाबाई टाळे उभा संधीच जवळी हा प्रेम सप्रेम आरती गोविंदाचे ओवाळती हा बाळा पुढाणी मुग्धा ओवाळती परमानंद हा नामा मनिकी शिवाचे दिगुनी राही लोचकत आरती लावा, आरती लावा. पांडुरंगा नाव ठेवली ज्ञान राजा महाकृतीजा साधू संत मनमित्रा माझा ज्ञान राजा प्रगटली बोले विश्व ब्रह्माची विले रामजारणी पायी मस्तक ठेवले ज्ञान राजा महाकृती साधू संत मनमित्रा माझा ज्ञान राजा. हे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाय कबीरा
राघवे सागरात पाषाण तारिले तेज तो माझे अभंग रचिले अर्थकामाचा बी सद्गुरु रामा सच्चानन मूर्ती पाय कवी रामा हरी तुकिता तुलने से ब्रह्मा तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक टेडे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चानन मूर्ती पाय कवी रामा पाय कवी रामा खाली लुटांगण वन्य दुर्गे दुर्गट भारी तुझ संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तार वारी वारी जन्म मरणाचे वारी तारी पडलो आता संकट निवारे जय महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय जय समले परंतु न बोलवे काही विवाद करिता पडलो प्रवाही तू भक्ता लागी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदाशा क्लेशापासून थोडी थोडी भवपाशा आंबे तुझ गुरुपुरी विधानाच्या जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देव